मार्क्सने भांडवलशाहीच्या अरिष्टाबद्दल मांडणी केली त्यावेळेला तो भांडवलशाहीच्या स्पर्धात्मक व्यवस्थेकडे बघत होता. फक्त भांडवलशाहीला नाही तर त्यानंतर आज गेल्या काही एक दशकांमध्ये जे भांडवलशाहीचं स्वरूप वेगाने बदललं आहे त्यालाही लागू पडेल का? याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मुख्य प्रभाव जो आहे तो फायनान्स कॅपिटलचा वाढायला लागला. म्हणजे 1930च्या मंदीमध्ये सुद्धा सट्टेबाज भांडवल वाढलं होतं, बबल आले होते, पण त्याची तेवढी चर्चा नव्हती. 1975-80 नंतर आपल्याला असं दिसतं की जगामध्ये नवे नवे बबल तयार व्हायला लागले. म्हणजे अमेरिकेतला सबप्राईम क्रायसिस जो आहे तो बबलचाच प्रकार आहे. जगामध्ये भांडवलशाही जशी एका अर्थी क्रायसिसमध्ये यायला लागली तसं दुसऱ्या बाजूला भांडवलाचं ॲक्युमुलेशनही प्रचंड वाढत होतं. म्हणजे ॲक्युमुलेशन वाढणं याचाच अर्थ दुसऱ्या बाजूला क्रायसिस असतो की ते ॲक्युमुलेशन वाढतं, ते गुंतवता येत नाही आहे. मग ते ऑइल इंडस्ट्रीमधून प्रचंड झालेली कमाई असो, थर्ड वर्ल्डच्या एक्सप्लॉयटेशनमध्ये असेल, फर्स्ट वर्ल्डमधली प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि 20व्या शतकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन. सातत्यानं टेक्नॉलॉजिकल बदल प्रचंड प्रमाणावर झालेत, उत्पादन वाढत गेलं आहे. हे ॲक्युमुलेशन आता कन्व्हर्ट कसं करायचं, ते गुंतवायचं कसं, याच्यातून मार्ग काढण्यासाठी गोल्डन पिरियडमधला सोशल वेलफेअरिझम कमी करण्याची गरज निर्माण झाली होती. की आता राज्यसंस्थेने विकासामध्ये जे लक्ष घातलेलं आहे, जगभरामध्ये जी पब्लिक सेक्टर्स डेव्हलप झालेली आहेत, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे झालेलं आहे, म्हणजे आरोग्य स्वस्तामध्ये देणं, शिक्षण स्वस्तामध्ये देणं, इरिगेशन देणं, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट करणं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला सपोर्ट करणं, डोमेस्टिक इंडस्ट्रीला सपोर्ट करणं, इम्पोर्टवरती बंधनं घालणं, ह्या सगळ्यावरती मार्ग काढल्याशिवाय भांडवलशाही पुढे जाऊ शकत नाही, गुंतवणूक आमची पुढे जाऊ शकत नाही. आणि मग WTOची सगळी चर्चा आपल्याला 1984-85मध्ये सुरू झालेली दिसते. आणि त्याच्यातून मग भांडवलाचा अनिर्बंध जगभर प्रसार आणि विस्तार झाला पाहिजे वगैरे वगैरे जे सगळं येतं. पेटंट राईट्स, जागतिक पातळीवर एकच नियम असले पाहिजेत, जे अमेरिकी नियम असले पाहिजेत. भारताचा पेटंटचा ॲक्ट तुम्ही बदलला पाहिजे. हे एक रिस्ट्रक्चरिंग आहे. आणि या रिस्ट्रक्चरिंगमधून आपल्याला असं दिसतं की इंटरनॅशनल डिव्हिजन ऑफ लेबर आता पुन्हा बदलली गेलेली आहे. आणि हे करताना नव्या खाजगी भांडवलाला नवं क्षेत्र मिळत नाही आहे आता विकासाला. चंद्रावर तर जाता येत नाही भांडवलशाही विकसित करायला. मग आता काय, तर आता जी पब्लिक सेक्टर म्हणून डेव्हलप झाली आहेत ती सगळी ताब्यात घेतली पाहिजेत. मग तुम्हाला आत्तापर्यंत ती प्रक्रिया आहे का? अंबानीला तुमचं हिंदुस्तान काय पेट्रोलियम ना विकलं जाणार म्हणून चर्चा आहे. 10 लाख कोटीचं 75,000 मूल्यमापन का केलं जातं आहे? एअर इंडिया का विकलं जायला पाहिजे आहे? HMT का खड्ड्यात घातली जाते आहे? प्रत्येक देशातलं जर पब्लिक सेक्टर बघितलं तर ती सगळी प्रॉपर्टी ही खाजगी भांडवलाकडे, कारण खाजगी भांडवल तयार तर झालेलं आहे फायनान्स कॅपिटल, पण त्याला इन्व्हेस्टमेंटला काही वाव नाही आहे. हा एक, त्यामुळं पब्लिक सेक्टर सगळं ताब्यात घेणं जगभरातलं ही एक मोठी प्रक्रिया आत्ता आपल्याला होताना दिसते. आणि म्हणून हा जो लेट कॅपिटलिझमचा भाग आहे हा आपल्या क्रायसिसमधून मार्ग काढण्यासाठी नवे नवे टप्पे टाकत एक 2008चं मोठं क्रायसिस आपल्याला दिसतं, जे फायनान्शियल महाअरेस्ट म्हटलं गेलं, वित्तीय महाअरेस्ट म्हटलं गेलं. परंतु ते केवळ वित्तीय नाही आहे किंवा बबल मगाशी मी जे म्हणत होतो की सगळ्या राज्यसंस्थांचा रोल इकॉनॉमीमधला कमी करायचा आणि ती क्षेत्र खाजगी भांडवलाला उपलब्ध करून द्यायची. एकीकडे कर्जावलंबी विकास मार्ग असं म्हणू आपण, म्हणजे जगात सगळ्यात जास्त कर्ज कोणाचं आहे तर एकीकडे अमेरिकी सरकारचं आहे, दुसरीकडे जपानचं आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला कर्जावलंबी अर्थव्यवस्थाच म्हटलं जातं. म्हणजे त्याला क्रेडिट कार्ड इम्पिरियलिझम असाही शब्द वापरला गेलेला आहे अमेरिकी अर्थव्यवस्थेला, कारण ती क्रेडिट कार्डवर चाललेली इकॉनॉमी. भारतातल्या बचत गटांपासून सगळं जे नवीन मॉडेल आलं की पॉवर्टी म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम सरकारी विकासाशी आता जोडून ठेवायचा नाही. आता तो सरकारची जबाबदारी कमी करायची. तुमची गरिबी तुम्ही कमी करू शकता, बचत गट काढा, बचत गटातून तुम्ही कर्ज उभं करा, त्या कर्जाच्या आधारे तुम्ही तुमची गरिबी दूर करा. म्हणजे एज्युकेशनल लोनपासून प्रत्येक क्षेत्र आपल्याला असं दिसेल की ते फायनान्स कॅपिटलच्या ताब्यात दिलं गेलं, त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलं आणि त्याचं कमर्शियलायझेशन केलं गेलं आणि ती सगळी क्षेत्र आता नव्यानं भांडवलाला उपलब्ध करून दिली गेली आहेत. म्हणजे 20व्या शतकाचा पूर्वार्ध आणि 20व्या शतकाचा उत्तरार्ध, 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा उत्तरार्ध ह्याच्यात क्वालिटेटिव्ह फरक दिसतो.
एकोणिसाव्या शतकामध्ये क्लासिकल कॉम्पिटिटिव्ह कॅपिटलिझम आहे. 20व्या शतकामध्ये तो खड्ड्यात जातो. तिथे स्टेटची मदत येते, स्टेट वेलफेअरिझम येतो, गोल्डन पिरियड ऑफ कॅपिटलिझम येतो, तो खड्ड्यात जातो. आणि आता पुन्हा एकदा लिबरल कॅपिटलच्या जागी न्यू लिबरल कॅपिटलिझम येतो. म्हणजे नव उदारमतवादी राजवट 1980 पासून जगभर सुरू होते. तर ह्या रिस्ट्रक्चरिंगचा तो सगळा भाग म्हणून आपल्याला उदयाला आलेला दिसतो. आणि 2008मध्ये मंदीचं जे आपल्याला अरिष्ट आलेलं, मगाशी ज्या दीर्घ सायकलचा मी उल्लेख केला, 1975-80 पासून ही कॉन्ट्रॅक्टिव्ह सायकल ज्याला म्हणतात, ती हळूहळू पुन्हा इमर्ज व्हायला लागली. आणि वॅलरस्टाईन वगैरे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये 3 सायकल्स एकत्र आल्यात. आता पहिली सायकल ज्याच्या पोटामध्ये छोटी मोठी तेजीमंदीची चक्र सुरू आहेत. दुसरी सायकल ही कॉन्ट्रॅक्टिव्ह सायकल ज्याला म्हणू, ती पण सुरू आहे. आणि तिसरी मगाशी मी ज्याला म्हटलं की 78-80 पासून भांडवलशाहीचं एक स्ट्रक्चरल क्रायसिस सुरू झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे प्रदीर्घ आहे. आणि 3 सायकल एकत्र आल्यामुळं वॅलरस्टाईन आणि मेझॉरसचं म्हणणं आहे की ह्याच्यातून कॅपिटलिझम कसा मार्ग काढणार ते त्यांनाही कळेना झालेलं आहे. कारण हे आत्तापर्यंत गेल्या 300-500 वर्षात भांडवलशाहीनं ज्या प्रकारचं क्रायसिस बघितलं नाही, असं 3-fold क्रायसिस आहे हे. आता ह्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिस इज नॉट क्रायसिस इन कॅपिटॅलिझम, दिस इज कॅपिटॅलिझम इन क्रायसिस, असा तो फरक आहे. म्हणजे भांडवलशाहीमध्ये अरिष्ट आलं हे आता जुनं झालं, आता भांडवलशाहीच अरिष्टामध्ये आलेली आहे. अर्थात लगेच लोकांनी असं टाळ्या वाजवण्याची काही गरज नाही आहे की भांडवलशाही आता कोलॅप्स होती आहे वगैरे. ती काही लाकडाची बिल्डिंग नाही आहे. ती दर क्षणाला स्वतःला पुनर्निर्मित करणारी आणि किमान 500 वर्ष जगामध्ये असलेली आणि तिची रूट्स ही आधीच्या व्यवस्थांमध्ये असलेले असल्यामुळे तिचं डिजनरेशन हे सुद्धा एक प्रदीर्घ कालावधी असेल. आणि त्याच्यात पुन्हा तेजीमंदी सुरूच राहत पण तो असा खाली जाणारा आलेख असेल. त्यामुळं आत्ताचं क्रायसिस हे एकाच वेळेला मल्टीफोल्ड आहे. म्हणजे एका लेवलवर ते फायनान्शियल आहे आणि एका लेवलवर टेक्नॉलॉजिकल आहे. एस्पेशली फायनान्स टेक्नॉलॉजी ही आत्ता जगभर वर्चस्व गाजवायला बघते आणि तिच्या माध्यमातून जगभरातले प्रॉफिट खेचायचा प्रयत्न आहे. म्हणजे आपले जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे जी शेअर मार्केटमध्ये येते ती तेवढ्याचसाठी की इथलं सरप्लस खेचून न्या. कॅशलेस इकॉनॉमी वगैरेची जी भंपक बडबड झाली मधल्या काळामध्ये, तिचं सरळ आहे की फिनटेक ज्याला म्हणतात, फायनान्शियल टेक्नॉलॉजीवाल्या कंपन्या ज्या आहेत त्यांना काहीतरी प्रॉफिट मिळावा आणि कॅशलेस इकॉनॉमी तयार व्हावी, हाच त्याचा भाग होता. ह्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीवाल्या कंपन्या एकीकडे इलेक्ट्रॉनिक ज्याला मीडिया म्हणू आपण त्याच्याशी जोडलेल्या आहेत, बँकांशी जोडलेल्या आहेत, वॉर इंडस्ट्रीशी जोडलेल्या आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंगशी जोडलेल्या आहेत. याच्यातला वॉर इंडस्ट्री हा एक मोठा भाग आहे जो पुन्हा लेट कॅपिटलिझमचा भाग आहे. म्हणजे पूर्वी वॉर होती की नाही, होती. मंदीतून मार काढायला वॉर वापरला गेलं की नाही, हो. पण आता जो गोल्डन कॅपिटलिझम आला ना, त्याचा एक महत्त्वाचा भाग होता की ज्याला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात, तो होता. आणि तो संपूर्ण गेली 50 वर्ष एकीकडे राज्य करतोय. बोलताना मी म्हणाल असेल की अमेरिकेतली 25% एम्प्लॉयमेंट ही मिलिटरी रिलेटेड आहे. त्यामुळे आताचं क्रायसिस हे फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजीच्या लेवलवरून खाली ट्रेडच्या लेवलवर पण आहे, म्हणजे मार्केटच्या लेवलवर पण आहे. त्याच्या खाली ते मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनमध्ये पण आहे आणि त्याच्या खाली ते पर्यावरणीय क्रायसिसमध्ये पण त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. जगभराचं पर्यावरण जे काही क्रायसिस आहे ते नेमकं काय आहे. एका ठिकाणी मी बोलताना असं म्हटलं होतं की भांडवलशाहीची अशी मूर्ख कल्पना आहे की निसर्गापासून आपण मुक्त असलं पाहिजे असं भांडवलशाही मानते. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की कॅपिटलिझमच्या आधी जगाच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये निसर्गापासून पूर्ण अलग होणं आणि निसर्गावरती नाचणं म्हणजे स्वातंत्र्य अशी कल्पनाच नव्हती. कारण मुळात स्वातंत्र्याची कल्पनाही वेगळी होती. अजून स्वातंत्र्याची कल्पना सार्वत्रिक त्या काळात आलीच नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा ती आधुनिक युगात येते त्यावेळेला कॅपिटलिझमला असं वाटतं की निसर्गापासून आपण स्वतःला जेवढे मुक्त करू तेवढे आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र असणार आहोत. पण याची इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्स काय, तर ती आत्ता आपल्याला स्पष्ट दिसत आहेत गेल्या 200-300 वर्षाच्या प्रवासानंतर. त्यातलं पहिलं इम्प्लिकेशन असं आहे की कॅपिटलिझम असं मानतो, भांडवलशाही असं मानते की निसर्ग हा केवळ अनादी आणि अनंत नाही आहे, तर तो निरंतर सप्लाय करेल असा आहे.
म्हणजे आपण कितीही विकास करत बसलो तर आपल्याला आयदर फुकट किंवा स्वस्त कच्चा माल हा अनगिनत काळ मिळणार आहे, असं त्याच्यावर अवलंबून आहे त्यांचं सगळं अर्थशास्त्र. कारण त्यांच्या अर्थशास्त्रात त्याचं गणितच नाही आहे. गणितात त्यांचं असं आहे की समजा जर टंचाई निर्माण झालीच तर दॅट इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर देम, हे लक्षात घेतलं पाहिजे. टंचाईचं अर्थशास्त्र म्हणतात. कॅपिटलिझम जसं एकीकडे ॲबंडन्स किंवा विपुलता निर्माण करतं फॉर लिमिटेड सेक्शन किंवा इनलिमिटेड सेक्टर्स, त्याच्यावर जसं ते जगायला बघतं, तसं स्केअरसिटी हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे. स्केअरसिटी असल्याशिवाय कॅपिटलिझम जगत नसतो. म्हणून पर्यावरणीय क्रायसिसमधून स्केअरसिटी निर्माण होणं त्यांना पुन्हा ऑपॉर्च्युनिटी असते. त्यामुळे स्वस्त किंवा फुकट कच्चा माल हा एक भाग जसा आहे आणि त्याची आपण टोकाला गेलेलो आहोत. दुसरा भाग जो आहे तो त्याचा असा की कॅपिटलिझम हा आता जो याचा उल्लेख केला मी की जर स्केअरसिटी आणि क्रायसिस निर्माण झालं तर क्रायसिसचं कन्व्हर्जन नव्या इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे का, तर आपण कचऱ्याच्या कंपन्या काढूया आणि सरकारने त्याला मदत करावी. म्हणजे की आम्ही क्रायसिस कमी करण्यासाठी पर्यावरणीय नवे उद्योग काढतो आणि त्याचं प्रॉफिट मेकिंगमध्ये रूपांतर करतो. तिसरा भाग असा की हे करण्यासाठी आम्हाला सरकारने स्वस्तात कर्ज द्यावीत, करमाफी द्यावी किंवा मदत करावी. पुढे कॉर्पोरेशननी इथल्या कचरा प्रक्रियेसाठी त्या कंपनीला अनुदानं द्यावीत वगैरे वगैरे. जागतिक पातळीवरचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भांडवलशाहीला निसर्गाचं लॉजिक आणि त्याच्याशी जोडलेली उत्पादन पद्धती ह्याचा हे वर्ज आहे. त्याला त्याचं रूपांतर आयदर प्रॉफिटमध्ये किंवा सवलतीमध्ये करायचं असतं. पुढचा भाग असा आहे की भांडवलशाही सतत असं मानते की समजा याच्यात जे प्रश्न निर्माण होतात ते आपण कार्बन क्रेडिटच्या रूपामध्ये वगैरे कन्व्हर्ट करू शकतो. कार्बन क्रेडिट म्हणजे काय, साधारण आपल्याला माहिती आहे की हवामान बदलाचा जो प्रश्न निर्माण झाला आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये कुठला देश किती कार्बन एमिट करतो, उत्सर्जित करतो. आता जर अमेरिकेचं जास्त होत असेल आणि जर समजा बांगलादेशचं कमी होत असेल तर अमेरिकेने बांगलादेशकडून तेवढे हक्क विकत घ्यायचे. जसं TDR असतो आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतो तसा, की त्यांच्याकडून ते राईट्स विकत घ्यायचे आणि मग अमेरिका ही स्वतःला पाहिजे तितकं आणखीन उत्सर्जन करायला मोकळी आहे. आता झालं असं की याचं रूपांतर मग कार्बन क्रेडिट हे ट्रेडिंग सुरू होतं, त्याची सट्टेबाजी सुरू होते. त्यामुळं एका बाजूला कार्बन क्रेडिट कमी होणं ही चर्चा तर आहे, पण दुसऱ्या बाजूला कार्बन क्रेडिट हाच धंद्याचा भाग बनवल्यामुळं कॅपिटलिस्ट इन्व्हेस्टमेंट ही कार्बन क्रेडिटमध्ये व्हायला लागते. म्हणजे थोडक्यात जसं आरोग्याचे प्रश्न निरंतर राहणं ह्याच्यामध्ये मेडिकल इंडस्ट्रीचं हितसंबंध तयार होतात, लोक भांडत राहणं ह्याच्यामध्ये लॉ इंडस्ट्रीचे हितसंबंध तयार होतात, तसं पर्यावरणाचं क्रायसिस चालू राहणं ह्याच्यामध्ये कॅपिटलिझमचे हितसंबंध तयार होतात आणि आता ते तयार झालेले आहेत. त्यामुळे भांडवलशाहीच्या अरिष्टाशी पर्यावरणीय अरिष्ट हे जैवपणाने जुळलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की 2050पर्यंत ज्याला फॉसिल फ्युएल म्हणतात, खनिज तेल आहे, ते अल्टिमेट टोकाला जाणार आहे 2050पर्यंत. ग्लोबल वॉर्मिंगवाल्यांचं विरोधात जे काम करणारे लोक आहेत, युरोपमधली 15-16 वर्षाची ग्रेटा थनबर्ग असेल किंवा न्यूयॉर्कमध्ये दर शुक्रवारी आंदोलन करून आत्तापर्यंत अनेक वेळेला स्वतःला जिनं अटक करून घेतली ती 82 वर्षाची जेन फोंडा असेल. ही मंडळी जो प्रश्न सगळा आपल्याला ऐरणीवर आणताना दिसत आहेत, त्या प्रश्नाची सगळी मुळं जी आहेत ती मुळं या कॅपिटलिस्ट प्रोडक्शनच्या क्रायसिसमध्ये गुंतलेले आहेत. आणि अशा संदर्भामध्ये भांडवलशाही ही आपला नफा टिकवण्यासाठी सगळे प्रदूषणाचे जे कार्यक्रम आहेत हे समाजावर ढकलायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे त्याचं डिस्ट्रक्शन हे चालू राहतं. हे जे आपण म्हणतो हे 2031पर्यंतच आपल्याला वेळ आहे असं ही मंडळी सांगतायत आता. पण समजा आपण असं धरूया की 2050पर्यंत आहे. 2100पर्यंत साधारणपणाने आपल्याला पुरतील एवढे ऑइल रिसोर्सेस जगामध्ये आहेत. त्यातही अमेरिका असा प्रयत्न करते आहे की भारतानं इराणकडून ऑइल घेऊ नये. त्याचं कारण असं की नोव्हेंबर 2018 ते मे 2019 मध्ये भारतानं
अमेरिकेतून ऑइल जे आयात करत होती ते तिपटीनं वाढलं. म्हणजे अमेरिकेला जी मंदी आहे ती दूर करायची असेल तर अमेरिकेचं ऑइल जगाने घेतलं पाहिजे. त्यामुळं कधी इराकच्या कानफाडात मार, कधी इराणवरती बॉम्बिंग कर, हे जे त्यांचं आहे हे एकीकडे साम्राज्यवाद, राजकारण, ट्रम्पची इलेक्शन, त्याचे इम्पिचमेंटला लक्ष दुसरीकडे वळवणे आहे. पण बेसिकली त्यांना त्यांचं ऑइल आता खपवायचं आहे आणि यांचं ऑइल खपू नये वगैरे वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसतंय की येत्या 50 ते 70 वर्षामध्ये रिन्युएबल रिसोर्सेसकडं आपण जर गेलो नाही तर पृथ्वी तलावरती अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार. 300 ते 400 वर्ष पुरतील एवढा कोल किंवा कोळसा शिल्लक आहे जगात. पण तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जर आपल्याला हवामानाचा प्रश्न कंट्रोलमध्ये आणायचा म्हणून पेट्रोलियमचा जर हे वापर कमी करायचा असेल, क्लीन एनर्जी मिळवायची असेल, त्याच्यासाठी कोल मिळवायला जरी गेलो तरी कोलमध्येही काही प्रश्न आहेत, त्याची एफिशियन्सी कमी आहे. आणि हे सगळं थांबवून जर का दगडी कोळशावर आधारित आपण ऊर्जा मिळवली तर पुढच्या 400 वर्षाचा साठा येत्या 100 वर्षामध्ये संपेल. म्हणजे आता भांडवलशाहीचं क्रायसिस हे अख्ख्या वसुंधरेला क्रायसिसमध्ये ढकलण्यापर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या 200 वर्षामध्ये जे मार्ग काढले की इकडं उदाहरणार्थ 19व्या शतकाच्या अखेरीला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला कॅपिटलिझमचा विकास कशाच्या जोरावर झाला तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की फॉसिल फ्युएलचा वापर, पेट्रोलियमचा वापर, ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आणि त्यांनी गेली 100 वर्ष जगभर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट केलेली आहे. आता हे त्याची बेसिक गोष्टी क्रायसिसमध्ये येते. त्यामुळे अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की 2050पर्यंत जागतिक भांडवलशाहीचा रेट ऑफ प्रॉफिट कमी होत होत झिरोवर येण्याची शक्यता आहे. तर या झिरो बजेट वगैरे जे काय भंपक चर्चा आहेत त्याचा खरा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये झिरो रेट ऑफ प्रॉफिटकडं वेगानं आपण जाऊ की काय. आता ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नसेल तर आपण ह्याच्याकडे लक्ष वेधू शकतो की अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट झिरोच्या जवळ गेलेला आहे आता आणि आपल्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट खाली येत आहेत. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हा एका मार्क्स ज्याला म्हणतो की जे टोटल सरप्लस व्हॅल्यू निर्माण होते त्याचे जे 3 मुख्य भाग पडतात, एक असतो इंटरेस्ट, दुसरा असतो रेंट आणि तिसरा असतो प्रॉफिट. वेज वेगळा आहे, रेट ऑफ ह्याच्याशी नाही आहे जोडलेलं सरप्लसशी. त्यामुळे जर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ प्रॉफिट उतरताना दिसत आहेत तर हे जगामध्ये पहिल्यांदा घडायला लागलेलं आहे की जे पर्यावरणापर्यंत जाऊन भिडलेलं आहे. आणि म्हणून मग कॅपिटलिझम यातून मार्ग कसा काढणार या एका अवस्थेला म्हणजे लेट कॅपिटलिझमनी अख्ख्या भांडवलशाहीलाच नव्हे तर जगालासुद्धा एका संकटाकडं नेलेला आहे असं दिसतं. आणि म्हणून कॅपिटलिझमचा मूर्खपणा हा या पातळीवरचा मूर्खपणा आहे की निसर्ग म्हणजे काय आणि निसर्गाशी जोडून स्वतःचा विकास करणं म्हणजे काय हे त्याला कायदे करूनही समजत नाही, शासनानं नियम सांगूनही समजत नाही, कारण त्याच्यात ते आंतरिक जीवनाचा तो भाग नाही आहे. त्यामुळे हा क्रायसिस अशा स्टेजला येऊन पोचलेला आहे की जिथे मूलभूत वेगळा विचार केल्याशिवाय येत्या 30 ते 50 वर्षामध्ये फार फार तर 100 वर्षामध्ये मानवजात वेगळ्या टप्प्यावर जाणार नाही आहे. त्यामुळे ही पुढची पिढी जी विचारते आहे स्कूल स्ट्राईक करून की आम्हाला जगण्यासाठी काही ठेवताय की नाही, त्याचा अर्थ हा केवळ मानवतेच्या पातळीवरती, नैतिकतेच्या पातळीवर, पर्यावरणाच्या संतुलनाच्या पातळीवर नसून तो एका कॅपिटलिझमच्या स्ट्रक्चरल क्रायसिसशी जोडलेला आहे. हे मार्क्सवाद्यांचं जे म्हणणं आहे ते आत्ता आपल्याला जास्त स्पष्टपणाने उलगडताना दिसतंय.